नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। महाराष्ट्रात शिवसेना फुटल्यानंतर मोठा राजकीय भूकंप झाले होते, तर कोण कधी विचारही केला नव्हता की कोण ठाकरेंच्या विरोधात जाऊन बंडखोरी करतील। यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावरून पायउतार केला होता। जवळपास 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले। ठाकरेंना मोठा धक्का सुद्धा बसला होता। त्यानंतर दुसरा झटका शरद पवार यांना बसला, कारण राष्ट्रवादी देखील फुटली। अनेक आमदार हे अजित पवार यांच्यासोबत गेले, तर महाराष्ट्रात या दोन्ही पक्षांमधून मोठी फूट पडल्यानंतर आता आणखी एक पक्षातील बंडखोरीची शक्यता आहे। कोणता आहे तो पक्ष जाणून घ्या। शिरोमणी अकाली दलाची कमान गेल्या 30 वर्षापासून बादल कुटुंबाकडे आहे। आता बंडखोरी झाल्यास ती इतर नेत्यांची हाती जाण्याची शक्यता आहे। पंजाबमधील मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे, तर शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्या विरोधात उघड बंडखोरी झाली आहे। तर अकाली दलाच्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी सुखबीर बादल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, तर यासाठी औपचारिक ठरावही मंजूर करण्यात आला। लोकसभा निवडणुकीत अकाली दलाची खराब कामगिरीमुळे त्यांचा राजीनामा मागितला जात आहे। या लोकसभा निवडणुकीत अकाली दलाला केवळ एका जागा जिंकता आल्या होत्या, तर लोकसभा निवडणुकीत खराब कामगिरीनंतर अकाली दलाला बंडखोरीची शक्यता आहे। तर विधिमंडळ पक्षाचे नेते मनप्रीत सिंह अयाल यांनी निवडणुकीत निकालानंतर बंडखोरी करण्यास सुरुवात केली होती। तर जोपर्यंत पक्ष इन्कम सिंह झुंड समितीच्या शिफारशी लागू करता येत नाही तोपर्यंत पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते। झुंडा समितीने पक्ष सुधारणेसाठी काही शिफारशी दिल्या होत्या, पण त्यांनी अंमलबजावणी केलीच नाही। तर पक्षप्रमुख सुखबीर सिंह बादल यांनी कार्यकर्त्याच्या भावना समजून त्यागाची भावना दाखवली होती। तर अकाली दलाला बळ देणाऱ्या आणि धर्म आणि राजकारण यांच्यातील समतोल राखण्यासाठी नेत्यांकडे पक्षाची कमान सोपवली होती, अशी मागणी बंडखोरी नेत्यांनी केल्या होत्या। तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।